कमरेत असह्य वेदना, बसता येत नाही, झोपता येत नाही, लघवी करताना जळजळ आणि अचानक लघवीत रक्त. अनेक लोकांना वाटतं ही साधी वेदना आहे, पण जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा कळतं किडनीमध्ये दगड तयार झालाय. मित्रांनो, आज आपण मुतखड्याबद्दल A to Z माहिती जाणून घेणार आहोत. तो का होतो, कोणाला जास्त धोका असतो आणि घरगुती उपाय कधी चालतात आणि ऑपरेशनची वेळ कधी येते. मुतखडा म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरात रोज कचरा तयार होतो. किडनी हा कचरा फिल्टर करून लघवीद्वारे बाहेर टाकते. पण जेव्हा लघवीतलं कॅल्शियम, ऑक्सलेट, युरिक ॲसिड यांचं प्रमाण जास्त होतं आणि पाणी कमी पितो, तेव्हा ते कण एकत्र चिकटतात आणि हळूहळू दगड तयार होतो. हा दगड म्हणजेच मुतखडा. सुरुवातीची लक्षणं. सुरुवातीला शरीर इशारा देतं, पण आपण दुर्लक्ष करतो. कमरेच्या एका बाजूला बोचरी वेदना होते, पोटाखाली ओढल्यासारखं वाटतं, लघवीला वारंवार जावं लागतं आणि लघवीचा रंग बदलतो, अशी लक्षणं दिसतात. हा खडा हालायला लागला की वेदना अचानक खूप वाढतात. ही वेदना लाटांसारखी येते. 5 मिनिटं कमी आणि मग परत जास्त, अशी वेदना होते. आता आपण पाहणार आहोत धोकादायक लक्षणं काय आहेत. तर लघवीमध्ये रक्त दिसणे, ताप आणि थंडी वाजून येणे, उलट्या मळमळ होणे आणि लघवी बंद होणे. ही लक्षणं दिसली तर घरी बसू नका, त्वरित डॉक्टरांकडे जा. आता आपण पाहणार आहोत मुतखडा कोणाला जास्त होतो. तर कमी पाणी पिणारे लोक, सतत बाहेरचं खारट आणि तिखट खाणारे लोक, ऑफिसमध्ये लघवी दाबून ठेवणारे आणि ज्यांच्या कुटुंबात आधीच मुतखड्याचा इतिहास आहे, म्हणजे ज्यांच्या घरामध्ये आधीपासूनच कोणाला मुतखडा होतो त्यांना, तसेच जास्त वजन असलेले लोक, अशांना मुतखड्याचा त्रास होतो. आता पाहायचे तपासण्या कोणत्या केल्या पाहिजेत. वेदना कशामुळे होत आहेत हे ओळखण्यासाठी या तपासण्या केल्या जातात. तर पहिली तपासणी आहे सोनोग्राफी, दुसरी आहे सिटी स्कॅन, लहान खडी शोधण्यासाठी जास्त अचूक अशी ही तपासणी आहे. तिसरी आहे लघवी तपासणी, इन्फेक्शन आहे का हे त्याद्वारे पाहिलं जातं. आणि चौथी आहे रक्त तपासणी, त्यामुळे किडनीची कार्यक्षमता कळते. आता आपण पाहायचं आहे लहान खड्यांसाठी घरगुती उपाय काय करता येतील. तर दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. तसेच लिंबू पाणी देखील पिणं आवश्यक आहे, त्यामुळे सायट्रिक ॲसिड खडा वाढू देत नाही. तसेच नारळ पाणी शरीरातील उष्णता कमी करतं आणि कोथिंबीर पाणी किंवा बादली पाणी. आणि 5वं आहे मीठ कमी करा, यामुळे देखील मुतखडा कमी होतो. हे उपाय 5 mm पर्यंतच्या लहान खड्यांमध्ये मदत करू शकतात. आता मोठा खडा असल्यास काय करावे. जर खडा मोठा असेल किंवा अडकला असेल तर डॉक्टर हे उपचार करतात. औषधांनी वेदना कमी करणे, तसेच लेझर उपचार, एंडोस्कोपीने खडा काढणे आणि क्वचित प्रसंगी ऑपरेशन देखील करावे लागते. आजकाल बहुतेक उपचार हे बिनचिरफाड पद्धतीने सुद्धा होतात. आता आपण पाहणार आहोत काय खावे आणि काय टाळावे. भरपूर पाणी प्यावे, लिंबू नारळ पाणी प्यावे, तसेच जास्त फळं आणि भाज्या खावे. आता काय टाळावे पाहूया. जास्त मीठ, सॉफ्ट ड्रिंक, जास्त चहा, कॉफी आणि जंक फूड टाळावे. पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून काय करावे. तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी प्यावे. तसेच लघवी कधीही रोखून धरू नये. वर्षातून एकदा तपासणी करून घ्यावी. तसेच रोज चालायचा व्यायाम करावा. मुतखडा अचानक होत नाही, तर आपल्या सवयींमुळे होतो. आजपासून पाण्याची सवय लावा आणि किडनी सुरक्षित ठेवा. हा व्हिडिओ कुणाच्या उपयोगी येईल म्हणून नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी घरगुती संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.